अकलूजमध्ये मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार गटामध्ये जो आहे ते काल प्रवेश केलेला आहे। मात्र या दरम्यान या संपूर्ण सभेमध्ये अजित पवारांवरती मोठ्या प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळालेली। आपल्यासोबत अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेशदादा पाटील आहेत। दादा, काल अकलूजमध्ये मोहिते पाटलांचा पुन्हा एकदा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये, कसं पाहता या प्रवेशाकडे? नाही, राष्ट्रवादीमध्ये नव्हे, तुतारीमध्ये प्रवेश झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादा पवार यांच्याकडे आहे, घड्याळ चिन्ह अजितदादा पवार यांच्याकडे आहे। आणि ज्या धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रवेश काल झाला, त्या धैर्यशील मोहिते पाटलांना जी उमेदवारी तुतारीची डिक्लेअर झाली, त्यांचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार आहेत का धवलसिंह मोहिते पाटील उमेदवार आहेत याच्यामध्येच कन्फ्यूज झालं। जो उमेदवार आहे, ज्यांचा प्रवेश आहे, जे उद्या त्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार झाल्यामुळं पश्चिम महाराष्ट्राचं नव्हे महाराष्ट्राचं समीकरण बदलणार आहे अशा पद्धतीनं जे सांगितलं जातं, त्या धैर्यशील मोहिते पाटलाचं नावच पवार साहेबांना आठवेना। धैर्यशील मोहिते पाटलाला स्वतःला सांगावं लागलं की मी धैर्यशील मोहिते पाटील आहे, नाही तर साहेब त्यांना धवलसिंह मोहिते पाटील समजत होते। त्यामुळं ज्यांना स्वतः पवार साहेबच ओळखत नाहीत त्यांना महाराष्ट्रात सोडून द्या, त्यांची ओळख फक्त त्या अकलूजपुरती मर्यादित राहिलेली आहे। त्यांच्या कुटुंबातला बाळदादांचा मुलगा विजय चौकातून, म्हणजे जिथं सर्व मोहिते पाटील परिवार जिथं राहिला आहे त्या विजय चौकातून ग्रामपंचायतीला पराभूत झाला। खासदारकीची कुठं स्वप्न बघताय? Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। काल त्या सभेमध्ये असा देखील सुरू होता की मोहिते पाटील म्हणजे विजयदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये जो दुराव निर्माण झाला त्याला अजित पवार हे जे जबाबदार आहेत, जयंत पाटील असतील किंवा इतर सर्वांनीच त्यावरती भाष्य केलेलं पाहायला मिळालं। काय नक्की वास्तव आहे त्यातलं? अहो, तो दुरावा निर्माण होण्यामध्ये ह्यांनी सगळे जे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जे दरोडे टाकले, 400-500 कोटी रुपयाचे सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवले, संपूर्ण सहकारी संस्था मातीत घातल्या, दूध संघ मातीत घातला, ती शिवरत्न दूध संघाच्या नावावर कोट्यवधी रुपयाची कर्ज घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुमित्रा बँक घोटाळा केला, ती शिवरत्न संस्थेचा शिवरत्न दूध संघाचा शिवामृत दूध संघाचा घोटाळा केला, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1 रुपया पैसे दिले नाही, ह्यांना कारखान्याचे लिलाव होऊन यांचे कारखाने जप्त झाले। अशा पद्धतीचा संस्थांचा स्वतःचं पोट भरण्याच्या करता किंवा स्वतःची खळगी भरण्याकरता या लोकांच्या शेतकऱ्यांच्या संस्था वापरल्या। ह्या गोष्टीचा अजितदादांना राग होता। अजितदादांनी ज्या संस्था चालवल्या, मग पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा बारामती परिसरातले जेवढे सहकारी कारखाने असतील किंवा त्यांच्या शिक्षण संस्था असतील, ह्या देशात अव्वल क्रमांकाने चाललेल्या आहेत आणि उत्तम दर्जानं चाललेल्या आहेत। यांच्यासारखं सगळं शेतकऱ्यांना मातीत घालून दिवाळखोरीत घालण्याचं काम केलं नाही, म्हणून अजितदादांना यांचं आवडलं नाही, यांचा कारभार आवडला नाही आणि ते ह्या करता म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी यांना लांब ठेवण्याचं काम केलं। त्यामुळं तुमच्या गैरकारभाराचं खापर अजितदादावर फोडू नका। पवार साहेबांची देखील ह्याला मुख्य संमती आहे की आमच्यामध्ये सुरुवातीपासूनच चांगले संबंध आहेत असं त्यांचं एकंदरीत सुरू होता। मग अजित पवारांवर हे खापर फोडले जाते, काय नक्की कारण असावं? कसं असतं, ज्या वेळेला पवार साहेबांच्या ते विरोधात गेले तर पवार साहेबांनी त्यांची सगळी मापं काढायला चालू केली, त्यांचा सगळा भ्रष्टाचार काढायला सुरुवात केलं, त्यांचे करप्शन सगळे सांगायला सुरुवात केले, बँक कुणाच्या ताब्यात होती हे सांगायला सुरुवात केलं। म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या दुर्गतीला कोण जबाबदार आहे हे ते ज्यावेळेला पक्ष सोडून गेले त्यावेळेला साहेबच सांगत होते। आणि आता पुन्हा पवार साहेब त्यांच्याच शेजारी बसून त्यांच्याच घरी बसून हे कसे आमचे सगळे संबंध चांगले आहेत, म्हणजे कालपर्यंत सोडून गेले तर वाईट होते, आज तुमच्या जवळ आले तर चांगले झाले। महाराष्ट्र एवढा वेडा नाही हो। जयसिंह मोहिते पाटील असं म्हणाले की आता 3 नेते जे आहेत ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे एकत्रमध्ये। त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे होते, शरद पवार होते आणि विजयसिंह मोहिते पाटील होते। हो, पुढच्या पिढीचंच भवितव्य यांना त्याचीच काळजी आहे, यांना लेकराबाळाची काळजी आहे, जनतेची कुठं काळजी आहे? यांना कुठलं सुशीलकुमार शिंदेंनी त्यांची एखाद्या कार्यकर्त्याला खासदार बनवावं म्हणून प्रतिष्ठापनाला नाही लावली, त्यांना आमदार केलं तर त्यांच्या मुलीलाच करायचं आहे।
त्यांना खासदार केलं तर त्यांच्या मुलीलाच करायचं आहे. मोहिते पाटलांना सुद्धा आमदार कोणाला करायचं तर मोहिते पाटलाच्या घरातला असला पाहिजे, खासदार कोणाला करायचं तर त्यांच्याच घरातला असला पाहिजे. म्हणजे सगळ्या जनतेने यांची पालख्या फक्त व्हायच्या आणि खासदारकी असेल, आमदारकी असेल, तुमची सभापतीपद असेल, जिल्हा परिषद अध्यक्षपद असेल, ह्याच्या बघा तुम्ही जर आत्तापर्यंतचं काढून रेकॉर्ड सोलापूर जिल्ह्याचं, जेवढ्या वेळेला ओपनचं अध्यक्षपद सोलापूर जिल्ह्यात झालं, जेव्हा मोहिते पाटलांच्या हातात सोलापूर जिल्ह्याचा कारभार होता, मोहिते पाटील घराच्या व्यतिरिक्त दुसरा जिल्हा परिषदचा अध्यक्ष कधी झाला का? म्हणजे ह्यांना उद्या अध्यक्ष केलं तर एकाही जे कलेक्टर ऑफिसची कमिटी सगळे मोहिते पाटील. अहो ही नावं बदलायला, त्या पंढरपूरच्या पांडुरंग मंदिर आहे तिथल्या घाटाचं नाव बदलायला चालले होते, रुक्मिणी घाट, सुमित्रा घाट करायला चालले होते, म्हणून घाबरून लोकांनी त्या भालकेनानाला निवडून दिलं. त्यामुळे या मोहिते पाटलांच्या हातामध्ये जर सत्ता दिली गेली तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या गावाची नावं बदलून मोहिते पाटलांची नावं ठेवायला लागतील. पण पाहतोय की मोहिते पाटलांवरती सडकून टीका जी आहे ते उमेश पाटील यांनी केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.